हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण चालू केला आहे घरात एक दिवसाचा ब्लॉग. आणि आमची मम्मी चालले ना उज्जैनला फिरायला संध्याकाळी. आणि 2 बॅगा भरल्या आणि 3री चालवल्या. थांब अजून जाऊ नको. आमची दीदी चालली गाईज घर सोडून. ती पिशवी घेऊन निघली. जा 4 दिवस येऊ नको. आम्ही शांतीन राहू. मम्मी आमची जातीन दोघं फिरायला. आम्ही तिघच राहू. जा जा. आणि गाईज फोम पडला. आणि आता बाला अजून झोपले, उठला नाही. आणि वाजला 11. जा ना. जा निघ जा जा. तर गाईज आमचे पप्पा आले, कुठेतरी गेलतो. आय लव गोवा. महाराष्ट्रात राहून आय लव गोवा. तर गाईज आज आहे सोमवारचा उपवास. मम्मी खातो खिचडी आणि मी पण घेतले. आणि कोणाकोणाला तारक मेहता आवडतं, काही खाता नाही किंवा असा तारक मेहता चालू असतो त्यांच्या घरी. सगळ्यांना आवडतं तारक मेहता. आणि यांची मम्मी आज वेगळी दिसत. आमच्या मी असं आपत्यांचं ब्लाऊज न घालू म्हणून आज वेगळी दिसतं. तिला काय वाटतं, तू काय दिसतं? मंदिरात नेणार होतीस. हा मग त्या दोघी गेल त्या टाकून मंदिरात. चांगलेली ना, मग पप्पाला खिचडी घेऊन ये. कप बघा, या चहा बघा. आणि बाळाला उपास. आणि त्याने घेतले वेफर छान खायला. हा. आणि गाईस टाइम बघा. गाईस टाइम बघा. दुपारचे 2:30 वाजून गेले, 2:45 व्हायला आले. आणि हा पोरगा बघा आता चहा पितो. एक दिवस चहा नाही पिता का होईल का? आता काय बोलशील तू? तो मला 4ला उठलाय तरी पण त्याला चहा लागतोच लागतो. 4चा परत प्यायचा नसतोय संध्याकाळचा. आता त्याला ना उठल्या पहिला चहा लागतो. जेवायला नाही दिलं तरी चालेल त्याला. जर बाला तुमच्याकडे कधी पाहुणा आला तर त्याला थंडा वगैरे विचारू नका, त्याला असं चहा द्या मस्त. चालेल ना रे? हे जमल ना? जमल. बुकी आणली त्यांनी. ती थोडीशी आणायचं राहून दे. चाललो मी. नाहीये तुला काय आहे बा? अरे नाही ना. बघ जाऊया आपण. आणि आमच्या कुकी कोणत्या झालेला कुकी? गाईत आमची मम्मी बोलते म्हणा उपास आणि दुसरा टाइम खिचडी खायचा. होय, खिचडी संपवलीस का? दाखव. होय, सगळी खपवायची होती. अरे काय करायला लावले? ग्लास उचल. ग्लास उचलून ठेव जा. मम्मी एक ग्लास उचलून ठेवला. तुझी वारी. होय, आणून मी दिले.
जा लवकर. ग्लास उचलून ठेव जा. आहे आता मी चहा आणून दिला, ठेवला पण मी नीच आणून दिला, खिचडी गरम करून दिली, आणून दिली, डिश नेऊन ठेवली आणि आता पाण्याचा ग्लास पाणी पण आणून दिला. तर पाण्याचा ग्लास नको रिकामा ठेवायला, सांग ठेवायला. तू पोराची बाजू घेशील. हो ठेव जा. बघा कशी गाईच. कोण बाई? बाई फोन दाखव. कुठे विकला? तुला फोन टिकत नाही, तू फोन वापरायचा बंद कर. तुला सांगलं ना, तू तो 13,000 रुपयाचा टॅब घे. काही ना मम्मी दे घे. तर गाईज आता मी बनवते उपवासाचे पराठे. उपवासाचे पराठे बनवण्यासाठी मी घेतले साबुदाणे भाजून, त्याला मिक्सरला वाटून बारीक पीठ करून घेतले आणि उकडलेला बटाटा, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे कूट घेतलेली, मिक्स करून घेतलेली. ते मिक्सरला फिरवून ते एकत्र, आता मी दुपारी मळून ठेवला, आता ते एकत्र मळून घेऊया आपण आणि पराठे बनवूया. आता मी तुम्हाला पराठ्या बनवून दाखवते. तर गाईज माझे 2 पराठे बनवून झालेत आणि ते गोल यायचं कारण सांगू का तुम्हाला? हे बघा, हे डिश आणि ही काचणी, तुमच्याकडे काय बोलतात मला माहित नाही, सगळी वेगळ्या वेगळ्या बोलतात. असा असा फिरून असा गोल करून घेतले मी. आणि गाईज तोपशीचं हे हाल व्हायचं कारण मीच हे साबुदाणे भाजून तसा हाल केला मी. तर गाईज आता भाजून झाल्यावर बघूया. आणि मी ते डिशाने उठवलेत ना आणि बाजूशी कट केलेत, मग ते बाजूला जाड नको राहिला म्हणून असं बोटाने थोडा थोडासा भार देऊन द्यायचा, म्हणजे ते पतले होते. 4 पराठे बनवून आणि माझे उद्योग दाखवू राहिलेले याचे बघा. आता हे मी तळून बघणार आहे. त्याला मी साबुदाण्याचा बारीक केलेली पावडर होती ती लावलेली आणि हे तसे ठेवले 3 आणि हे 3 असे केले. त्याने मी तळून बघते कसे होतात. आणि माझा साबुदाण्याचा पीठ जरासा कणकण झालेला होता, त्याच्यामुळे माझे पराठे असे झाले. आणि हे पण आता नेक्स्ट टाइम आपण साबुदाण्याचं पीठच आणून बनवूया. तर गाईज माझा पराठा रेडी आहे. पराठ्यासोबत घेतलाय टोमॅटो सॉस आणि या पराठ्याचे कलाकार मीच आहे, जे बनवता थोडासा टेस्ट केले. या खायला आता हे गप्प बस. काहीतरीच बाबा मी निघाला असेल ना, मी केला असेल ना. तुझी साक्षी कवाच गेले जाऊ, बटाटे उकरली नव्हती तेव्हा. गाई दीदी घरातच नाहीये आणि बघा कसं बोलते ते ना. यो गरम आहे. चला गाईज खाऊया. तर गाईज आता आपण टेस्ट करूया. आम्ही नुसतं खाऊन बघलेला, लागतं तर केचपची बघूया. लागतं बघ. बघा तर मम्मी का इसका पेट वही से. चांगलं लागतं. थोडसा मीठ पाहिजे होता ना. नाही थोडंसं फरक आहे. चांगलं तळलेलं आहे गेलं ना. आता तळून टाइम आपलं बुजून टाइम झाला ना. तर काहीतरी खातो. बाय बाय. तुम्ही पण या खायला. बाला कसं लागतं.
खाऊन खात बरोबर इकडं हे तुझा गाईची फक्त ऍक्शन हो ऍक्शन. चांगला बी बनवता. गाईज आता बोलतात आणि बरोबर काय कायला पुरे सरकले गाईज. गाईज काय बोलायला आता इकडे बघा. फक्त बाला खाऊन बघत. गाईज 6 वाजून गेले आणि या माणसाला 9 वाजता जायचे तरी पण बघा कशी बसल्यान. पप्पा तुम्ही एवढं काल का दिसतं व्हिडिओ. मग खरोखर पप्पा काल दिसता तुम्ही. मम्मी पप्पांचं प्रेम बघा कशी मम्मी पप्पांची दाढीला कलर करून देते. पप्पा ना हसायला येत. 8 वाजलं तरी पण इकडे पॅकिंग चालू आहे आणि इकडे केसांना मशनी मारताना अजून जेवाचा पत्त्या नाही. 9ला निघायचं आहे यांना. शेट आलं शेट. मला फ्रेंडशिप कोणी बांधली. कंची पोरीने फ्रेंडशिप बांधली. ही बघा गाईज तशी चालली इकडं मेकअप करून. उठ ग गाईज आमची मम्मीची साडी जुनी केली. हे बघ असं ठेवले आणि आमची मम्मी रेडी होऊन बसले आता. मम्मी सकाळची 3रं कपडे असतील. इकडं बघ इकडं बघ. एकच जॉब म्हणजे 3 कपडे आले तिथं. विनायक मालीचे फॅन बघा गाईज कसे बघताय बघा. गाईज आमची मम्मी बघा सगळं मॅचिंग घेऊन चालले. ही पर्स थोडी मॅचिंग. ही बॅग अरे नको काढू नवीन आहे. नको काढू नवीन आहे. सेट करून घ्यायला लागतंय. सेट नाही केला. चला माणसा 2 चाललाय. बॅगी 1 2 3. बाय बाय. चला बाय 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 गाईज आम्ही चाललो. ही काबूची बॅग घेऊन आणि ही बॅग घेऊन रिटर्न येतो इकडे. 2 गाड्या घेऊन चालला ग बाई. म्हणून लवकर निघला फोटो काढायचे म्हणून मी व्हिडिओ घेतले. त्याला फोटो काढते तशी. हा फोटो गाईज फोटो. प्रांशू पण आले मम्मीला सोडा. खुशी झाली त्याला. कुठे चालली तू. तुला नाही नेणार. तुला नाही चाल मी पण चालले भूम. चल मी नाही चाललो. लगे निघते बघ लगे निघते भूम. कुठे आहे अटकली का माहिती. सगळी पब्लिक आले आणि बसत नाही आली. अय पांशे कुठे चालले. अय पांशे तू पण चालले. इकडे बघ आई चालली. पांशे आई चालली. इकडे बघ मम्मी. आमची मम्मीने आधी जाऊन बाईला घेतले. इकडे आधी माझ्या बघ. 5 मिनिट घे दिसत 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 हा काढला फोटो. काढला ना. पांशू रडर म्हणून. बाय पांशू. पांशू रडर मंदिरला आधी चालवले आणि त्यांनी सुरुवात केली. इकडून साडीच्या निर्ल्या बकर. मम्मी आम्ही चाललो. टाटा बाय बाय. गुलाबी गुलाबी दिसतंय. कुठे नाना इथं बसलाय. नाना बाय बाय. बस आली सगळी.